तर मित्रांनो, मी आहे जुगनू ब्लॉगर आणि आज आपल्या जुगनू ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप काही वेगळं बघायला भेटणार आहे. कारण आज माझ्या आईचा अचानक ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे मला सगळे घरची कामं करावं लागते. आजच नाही तर रोजच करावे लागणार आहे. 2-3 महिने तरी मलाच कामं करावे लागणार आहे. पुरी हालत माझी उतरून जाणार आहे. बघूया आता जसं दिसतोय तसं दिसेल का. आणि इथे जे मी कपडे वाळू घालतो इथेच मम्मी पडली पाय घसरून पाण्यामुळे नडालेले असताना. तर आता चाललं दवाखान्यात वगैरे, थोडं कामच चालू राहत आहेत. आई दवाखान्यात होती तर, आणि आता जेव्हा घरी आणला आईला त्याच्यानंतर पण खूप कामं, म्हणजे दवाखान्यात होती तर एक बरं होतं, घरी आणलं तर खूप कामं झाले. त्यात बाजारात जावं लागलं, सामान वगैरे, आता सगळे कामं करावं लागतं. इव्हन चहा, पाहुणे येतात त्यांच्यासाठी चहा. आता तुमचा जुगनू ब्लॉगर खूप कामात व्यस्त झालाय, त्यामुळे हे व्हिडिओज पण जुने आहेत आणि लेट होत आहे टाकायला. आणि इथे पूजा वगैरे पण केली आहे. कशी दिसते आमचे देवघर. आज पहिल्यांदा मी पूजा केलेली आहे आणि आता रोजच मला करावं लागतंय. तर आज व्लॉग आपला पूर्ण एकदम कामातच बिझी झालेला आहे पूर्ण, आणि खूप मजा येत आहे कारण असं काहीतरी वेगळं पाहायला भेटतंय. आणि त्यात एक सोलरवाले, म्हणजे दुष्काळात 13वा महिना तशा टाईपचं हे झालं आणि सोलरवाले पण आले होते. त्याच्यात आईला घरी आणलं, त्यात कामं, त्यांचा सोलर. त्याच्यानंतर मी मंदिरात गेलो कारण मला नारळ ठेवायचं होतं. भोलेनाथांसमोर नारळ ठेवला आणि त्यानंतर इकडे घरी दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीया होती, त्याची पूजा होती, तर ती पण पूजा केली, कपडे वगैरे इस्त्री केले. आणि इथे लास्टला आम्ही मस्त फॅन लावला नवीन. आता जुना फॅन आमचा खराब झाला होता तर आम्ही एक नवीन फॅन लावला. सो बाय गाईज, कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. जुगनू.